अगदी काल परवापर्यंत जरांगेंच्या नागदुऱ्या काढणाऱ्या राज्य सरकारचा सूर अचानक बदललाय। जरांगेंचा अल्टिमेटम संपायला अवघे 48 तास उरलेले असताना सत्ताधारी पक्षातून जरांगेंना सबुरीचे सल्ले दिले जात आहेत, पण जरांगेंनी मात्र आपला निर्धार कायम ठेवलाय। पाहूयात हा रिपोर्ट। अल्टिमेटम सोडा, भविष्याचा विचार करा। नितेश राणेंचा जरांगे पाटलांना सल्ला। जरांगेंना अंगावर घेणार असल्याचे सरकारचे संकेत। मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिलाय। अजूनही वेळ गेली नाही। सरकारनं मराठ्यांना डिवचू नये, अन्यथा वेगळ्या वाटेनं जावं लागेल असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय। पण जरांगेंच्या या इशाऱ्यावर पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून थेट प्रति इशारा आलाय। आता अल्टिमेटम देण्याची वेळ राहिली नसून भविष्याचा विचार करून जरांगेंनी आंदोलन संपवावं असा सल्ला नितेश राणेंनी दिलाय। आणखी नाही सांगतो, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही। आणखी नाही 2 दिवस तुमच्या हातात आले। तुम्ही हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्या, याचा तोडगा काढायचा प्रयत्न करा। तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका, कारण हे सुद्धा तुमचेच आहेत। यांनीच तुम्हाला त्या गादीवर बसवलं। तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ देऊ नका। सरसकटची जी मागणी आहे किंवा नातेवाईकांना, आईच्या नात्यातल्या लोकांना देण्याची जी मागणी आहे, ती आमच्या काल गिरीश भाऊंनी त्यांना स्पष्ट केलं, ती शक्यच नाही आहे। म्हणून आता जरांगे पाटीलजींनी भविष्याचा विचार करून आता मोठ्या मनाने आंदोलन आता संपवावं। आता अल्टिमेटम देण्याचा वेळ राहिलेला नाही। फक्त नितेश राणेच नव्हे तर सत्ताधारी आघाडीतल्या इतरही नेत्यांनी अलीकडच्या काळात जरांगेंच्या मागण्यांवर थेट टीका करायला सुरुवात केली आहे। गुरुवारी आंतरवाली सराटीत जरांगेंच्या भेटीला गेलेल्या सरकारच्या शिष्टमंडळानंही जरांगेंच्या मागण्यांबाबत काहीशी ताठर भूमिका घेत जरांगेंच्या काही मागण्या मान्य करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय। सरसकट आरक्षण देणं शक्य नसल्याच्या सरकारच्या ताठर भूमिकेनंतर किमान सगळे सोयऱ्यांना आरक्षणासाठी पात्र ठरवण्याची विनंती जरांगेंनी या शिष्टमंडळाला केली होती। त्यावर सगळे सोयरे या एका शब्दासाठी देशातले कायदे बदलता येत नाहीत असं थेट उत्तर गिरीश महाजनांनी दिलं होतं। सुरुवातीच्या 2 आंदोलनानंतर जरांगेंना राज्यभरातून मिळत असलेला प्रतिसाद पाहता सरकार बॅकफूटवर असल्याचं चित्र होतं। राज्य सरकारनं जरांगेंसमोर अक्षरशः गुडघे टेकल्याचंही दिसून आलं होतं। पण जरांगेंना भुजबळांच्या रूपानं सत्ताधाऱ्यांकडून पहिलं आव्हान मिळालं। ओबीसी वोट बँकेचं पाठबळ घेऊन भुजबळांनी जरांगेंवर थेट हल्लाबोल करायला सुरुवात केली। हे आमचे सगळे मंत्री सुद्धा निश्चितपणे त्यांच्या कमराला शेक द्यावा लागला असेल एवढे वाकले होते की उठा उठा उठा। अरे काय रे, हा बरं तुम्ही गेलात तर गेलात, आणि त्याच्याबरोबर त्या न्यायमूर्तींना पण नेलं, आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात सर सर याला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही त्याला। न्यायमूर्ती काय रे, काय चालेल, खूप बोला तू माझ्याबद्दल, याद राख तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सुद्धा जरांगेंच्या सरसकट कुणबी दाखल्यांच्या मागणीला विरोध केला होता। 96 कुळी मराठे कधीच कुणबी दाखले घेणार नाहीत असं थेट वक्तव्य राणेंनी केलं होतं। मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीयेत। सन्माननीय जरांगे म्हणतात ना एकच आहेत, एकच नाहीयेत। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही। कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। आता तर भुजबळांनी जरांगेंवर खोचक शब्दात टीका करायला सुरुवात केली आहे। समजा पत्नीच्या आई वडील आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्या आई वडिलांची जी दुसरं मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे।
आणि त्या मुलींचे जे दुसरे सासू सासरे आहेत त्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या सासू सासऱ्यांची जी दुसरी मुलं आहेत त्यांना सुद्धा आरक्षण द्यायला पाहिजे. ज्यांना आरक्षण त्यांच्याबरोबर काम करणारे जे कोण पार्टनर वगैरे असतील ते सुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे ते सुद्धा आरक्षणाला पात्र झालेले असल्यामुळे त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. माझा पाठिंबा आहे, त्यांना द्यायला पाहिजे. सगळ्यांना व्यायाची बाई जे कोण असतील ना ती जेवढी साखळी काढ निघेल तेवढी सगळ्यांना द्या. आणि हे सगळं करण्यासाठी जे रोज नवीन काही ना काहीतरी त्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत, अभिनव कल्पना येतात त्यांच्या मनामध्ये आणि परत सगळे मंत्री तिकडे जाणार. त्यावेळी तिथेच मंत्र्यांची राहण्याची सोय करून टाकली आपण आणि तिथेच सेक्रेटरीची सुद्धा राहण्याची सोय केली तर जी आर ताबडतोब निघत जातील. आता पुढच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या बाजूने भाषण करणार आहे. मग ठीक आहे. तुम्ही युटर्न घेतला तुम्ही थोडक्यात जरांगेंच्या संदर्भामध्ये एकदम जिथे प्रॉब्लेम्स असेल जर आघाडीत किंवा ते युतीमध्ये त्यांचा सल्ला जरांगीचा सल्ला घ्या तुम्ही. आतापर्यंत जरांगे बोले आणि सरकार हाले अशी काहीशी स्थिती दिसली होती. पण आता जरांगेंच्या आव्हानाला सत्ताधारी पक्षातून थेट प्रति आव्हानाची भाषा केली जात असल्यानं जरांगेंचं तिसरं आंदोलन मोडून काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केल्याचे हे संकेत मानले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.